श्रीरामपूर उपोषणास्थळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट, तर आज श्रीरामपूर बंदची हाक। शनिवार दिनांक 22/2025 रोजी संध्याकाळी शिर्डी लोकसभा विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला भेट देऊन विस्थापित व्यापाऱ्यांची सविस्तर चर्चा केली। विस्थापित व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस न देता नगरपालिकेनं अतिक्रमण काढलं आणि आज उदरनिर्वाहाकरिता कमीत कमी 5 फूट जागा देऊन व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावं, होणारी उपासमार थांबवावी अशी मागणी विस्थापित व्यापाऱ्यांनी खासदारांकडे केली आहे। यावेळी खासदार वाकचौरे यांनी उपोषणास्थळी असताना श्रीरामपूर नगरपालिकेचे सीओ तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचं पुनर्वसनाबाबत चर्चा केली आणि उपोषणात जाहीर पाठिंबा व्यक्त केला। त्याचप्रमाणे मृत पावलेल्या व्यापाऱ्यांना शासनाची मदत मिळवून देण्याचं आश्वासन देखील यावेळी केलं। उपोषणास बसलेल्या उपोषणार्थींची तब्येत खालावल्यानं रविवार दिनांक 23/2/2025 रोजी श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदमध्ये श्रीरामपूर शहरातील तमाम छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद करून उपोषणास पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली। कायद्याचा वापर करून ऐनवेळी जे अतिक्रमण काढली गेलीत आणि अनेक कुटुंब आहेत ज्यांचं हातावरचं जीवन आहे, हे यामध्ये अत्यंत जे आमच्या मंडळीत ऐकून मला व्यथा होता किंवा आणि 2 माणसं तर गेली, म्हणजे या गरीब माणसाला पर्यायच राहिलेला नाही आहे। म्हणून मी शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांशी बोलतो आहे, वरिष्ठ पातळीवर बोलणार आहे, देखील देणार आहे। याचं फक्त एकच आता म्हणणे, अतिक्रमण काढलेलं आहे, आम्हाला फक्त 5 फूट जागा द्या, ती बांधून नको, जोपर्यंत पुनर्वसन होत नाही। या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो की शिवणी सांगितलं आहे की 2 जागा भाजीपाला मार्केट आणि शासनाची इरिगेशनची नाही शेती वाढायला या 2 ठिकाणी आम्ही पुनर्वसन करून देणार आहोत। तसे प्रस्ताव शासनाला पाठवणार आहोत। ते प्रस्ताव देखील त्यांच्याकडे करून घ्यायचं, त्याच्या मागे लागायचं काम माझ्यासह आपण करायचं। मुंबईलाच माझं होतं, आपण आता तिथं गेल्यानंतर आणायचं काम करतो। परंतु तोपर्यंतचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची मी पण सहमत आहे की आमचा रोजीरोटीचा याचं काय, तर ही 5 फुटाची जी मागणी आहे ती मागणी अशी आहे की आम्हाला त्या ठिकाणी फक्त सकाळी आम्ही हातगाड्या लावू, पानं लावू, संध्याकाळी आमची हातगाडी घेऊन जाऊ आणि ही रास्त मागणी आहे, तिला मी समर्थन देतो आणि शासनाने या दृष्टीनं गंभीर विचार करावा अशी देखील मी मागणी तुमच्यासाठी करतो।